मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं धृतराष्ट्राने विचारलेला पहिला प्रश्न, माझी आणि पांडूंची मुलं कुरुक्षेत्रात एकत्र जमली आहेत तर तिथे त्यांनी काय केले? आणि त्या प्रश्नानंतर आपण अनुभवला दुर्योधनाचं मन. दुर्योधन आपले सेनापती द्रोणाचार्यांजवळ गेला आणि तिथे त्यांनी काय केले तर तो आपल्याच बाजूला असलेल्या लोकांबद्दल नाही तर पहिल्यांदा पांडवांची सेना किती बलाढ्य आहे हे द्रोणाचार्यांजवळ सांगायला लागतो. तर आता आपण श्लोक 4 पाहूयात. दुर्योधन आपले सेनापती द्रोणाचार्यांना सांगतो, पांडवांच्या बाजूला भीम आणि अर्जुन सारखे शूरवीर आहेत. त्यांच्यासोबत युयुधान, विराट राजा आणि द्रुपद महारथी सुद्धा आहेत. याचा अर्थ काय? तर दुर्योधन स्वतः मान्य करतो की पांडवांची बाजू युद्धात दुर्बल नाही तर खूपच सामर्थ्यशाली आहे. पण तरीही त्याच्या मनात एक भीती आहेच आणि म्हणूनच तो सतत आपल्याच लोकांना जास्त जास्त तयार ठेवायला लागलाय. या पांडवांच्या बाजूला अनेक शूर महान धनुर्धर योद्धे आहेत, जसे की भीम, अर्जुन, युयुधान, विराट राजा आणि द्रुपद महारथी. मित्रांनो, या ओळीमध्ये केवळ नावं नाहीत बरं का, तर ही तर आहेत भीतीची नावं. म्हणजेच दुर्योधन आपल्या मनातल्या भीतीला लपवत तर नाहीच, उलट त्याला माहिती आहे पांडवांची सेना केवळ नात्यांनी नव्हे तर सामर्थ्यवान योद्ध्यांनीही सजलेली आहे. ही एक गोष्ट आपल्यालाही शिकवते की कधी कधी आपला शत्रू आपल्यातली ताकद आपल्याहून अधिक ओळखत असतो, आपण फक्त विसरतो. जर तुम्हाला ही गीतेतील खोली आणि संदेश समजायला आवडत असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अजून मोठ्या योद्ध्यांची यादी आणि दुर्योधनाच्या मनाचा खोल अभ्यास. धन्यवाद.